नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे मी श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत करतो। या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, JFTI ज्याला आपण जोसा काउन्सिलिंग म्हणतो, त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, त्याचबरोबर महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजेस ज्यामध्ये विशेषतः पुणे मुंबई कॉलेजचे आपण जे इंजिनिअरिंग फार्मसीचे जे कॉलेजेस आहेत त्याची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थी पालकांच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर आतापर्यंत जी आपली सिरीज चालू आहे त्या सिरीजमध्ये आपण IIT जोसा काउन्सिलिंग अंतर्गत IIT कॉलेजची माहिती घेत आहोत, त्या कॉलेजचे प्लेसमेंट्स, त्या कॉलेजची NIRF रँकिंग, त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर, प्लेसमेंट, त्याचबरोबर तिथे कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ आणि त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे डिपार्टमेंट्स हे जे थोडक्यात आपण माहिती घेत आहोत, जेणेकरून तुम्ही ज्यावेळी जोसा काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळी IIT ला प्रेफरन्स द्याल त्यावेळी तुम्हाला त्याचा उपयोग होईल। तर IIT मद्रास हे टॉपचं कॉलेज आहे, त्यात ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 12वीला जे ओपन कॅटेगरी आहे त्यांना 75%, कॅटेगरी स्टुडंटना 65% किंवा टॉप 20% स्कोर हा तुमचा आला पाहिजे, ही बेसिक एलिजिबिलिटी आहे। त्याचबरोबर JEE मेन क्वालिफाय केल्यानंतर JEE ॲडव्हान्सच्या स्कोरवर जे रँक्स आहेत त्या रँक्सवर ॲडमिशन प्रोसेस होत असते। त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांना जोसा काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांना जे कागदपत्र लागतात त्यामध्ये 10th सर्टिफिकेट असेल ज्याच्यावर तुमची बर्थ डेट आहे, त्यानंतर 12th सर्टिफिकेट असेल, मेडिकल सर्टिफिकेट असेल, कॅन्सल चेक आणि जर कॅटेगरी डॉक्युमेंट असतील म्हणजे कॅटेगरी SC, ST, OBC, EWS तर त्यांचे त्या पद्धतीचे सेंट्रलचे डॉक्युमेंट्स लागतात। तर आपण पाहू आता IIT मद्रासचे कोणकोणत्या ब्रांचेस अवेलेबल आहेत। तर IIT मद्रासमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, ज्या विद्यार्थ्यांना केमिकल इंजिनिअरिंग IIT मद्रासमधून करायचं असेल तर IIT मद्रासमध्ये आहे। त्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंग फिजिक्स आहे, त्याचबरोबर बायोलॉजिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, मेटलर्जी अँड मटेरियल इंजिनिअरिंग आहे, नवल आर्किटेक्चर आहे, ओसेन इंजिनिअरिंग आहे, बायोलॉजिकल सायन्स आहे, एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे 5 इयर्सचा ड्युअल डिग्री कोर्स आहे, त्यात इंजिनिअरिंग डिझाईन आहे 5 इयर्सचं, फिजिक्स आहे 5 इयर्सचं। तर हे सर्व कोर्सेस तुम्हाला IIT मद्रासच्या माध्यमातून ज्याला आपण डिग्री कोर्सेस म्हणतो किंवा डिग्री इंजिनिअरिंग म्हणतो हे तिथून तुम्ही कम्प्लीटचे कट ऑफ्स पाहू। आपण पुस्तकामध्ये त्यांचे कट ऑफ दिलेले आहेत, तर कट ऑफसाठी तुम्ही IITचं जे आपण पेज दिलेलं आहे तर या पेजमध्ये तुम्ही पाहू शकता रो नंबर 4 ला आपण IIT मद्रासचे कट ऑफ दिलेले आहेत। तर IIT मद्रासचे कॉम्प्युटर सायन्सचा जो आहे जनरल न्यूट्रल साठी 144 रँक आहे, क्लोजिंग रँक फर्स्ट राऊंडचा, हे राऊंड 1 चे कट ऑफ आहे। त्यानंतर 479 रँक आहे फिमेल साठी, 36 रँक आहे हा EWS जनरल EWS साठी, त्यानंतर 85 रँक आहे EWS फिमेल साठी, 100 रँक आहे हा OBC NCL साठी, क्लोजिंग रँक OBC NCL जनरल, 293 आहे OBC फिमेल साठी आहे, SC साठी 53 आहे आणि SC फिमेल साठी 128 आहे। जर याच्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल तर तुम्ही 100% IIT मद्रासला चांगला विचार करू शकता। मागच्या वर्षी सुद्धा आपले बरेच विद्यार्थी IIT मद्राससाठी खूप चांगले इन्स्टिट्यूट आहे, प्लेसमेंट चांगले आहेत, रिसर्च ओरिएंटेड वर्क भरपूर आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना IIT मद्रासला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्या जे काही ब्रांचेस सांगितल्या त्या ब्रांचेसला घेऊ शकता, ज्याला आपण डिपार्टमेंट्स म्हणतो। तसेच कॉम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या पद्धतीने तुमचा ॲडव्हान्सचा रँक आला पाहिजे। ठीक आहे, थँक्यू। चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजना शेअर करा। पुढील भागामध्ये पाहू IIT दिल्ली। ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद।